शुभप्रभात मंडळी, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय। आजचा दिवस खरंच खूप खास आहे, कारण आता श्रावण महिना चालू होणार आहे आणि एवढा सुंदर पाऊस पडतो आहे ना की बघा तुम्ही, आता ढग अक्षरशः दमले आहेत पाऊस पाडून पाडून आणि ते आता विसावा घेत आहेत थोड्या वेळासाठी आणि पुन्हा एकदा ते आता सज्ज होणार आहेत भरपूर धुवाधार बॅटिंगसाठी। तर आज आहे आखाडी, खूप लोक ह्याला गटारीसुद्धा म्हणतात, पण गटारी विटारी असा काहीही शब्द नाही आहे, आखाडी हा शब्द आहे। कारण श्रावण चालू व्हायच्या अगोदर आपण आखाडी करून घेतो, त्याच्यानंतर आपल्याला नॉनव्हेज वर्ज्य असतं। खरंच हा निसर्ग आहे ना खूप सुंदर आहे बघा। हे सगळे धबधबेसुद्धा आता चालू झालेले आहे, जसं तुम्हाला दिसत आहे। आता एवढं स्पष्ट ह्याच्यात दिसत नाही आहे, पण माझ्या गॅलरीतून खूप सुंदर हे दृश्य दिसत होतं, तुम्ही पण एन्जॉय करा। आज मम्मीने बनवली आहे स्पेशल ही शिराळ्याची चटणी। शिराळ्यांच्या ज्या शिऱ्या असतात त्या काढून ह्याच्यात छानपैकी लसूण मिरची मिक्स करून ही चटणी खायची, खूप पौष्टिक आणि खूप सुंदर लागते। तुम्ही सुद्धा ट्राय करा ही सुंदर चटणी। आणि माझा बाबू चिकन मच्छी काही खात नाही, त्याच्यामुळे त्याच्यासाठी हे स्पेशल अंड तूप घातलेलं, ह्याला अंड्याचा घाटासुद्धा म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात माहिती नाही, पण खूप छान लागतं। आता माझी देवपूजा झालेली आहे। देवपूजा करायच्या आधी मी पाणीसुद्धा पियत नाही, त्याच्यामुळे मी एकदम बिनधास्त देवपूजा करून घेते, छानपैकी देव सजवते, त्यांना धूप दीप लावते आणि ह्या प्रसन्न वातावरणामुळे ना माझ्या घरातलं सगळं वातावरणसुद्धा प्रसन्न होतं आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढची कामं करायला आपण उत्तेजित होतो। आणि हे बघा, आज माझ्याकडे मी असं झणझणीत चिकन केलेलं आहे, मालवणी झणझणीत चिकन। आखाडी आहे आणि चिकनने असं होऊच शकत नाही, पण चिकन बरोबर मी असा कोलंबीचं छानपैकी शेंगा घालून बटाट्याचा रस्सा केलेला आहे, त्याच्यासोबत माझं सलाड आहे, हे बोंबील फ्राय केलेले आहे, कोलंबीसुद्धा फ्राय केलेली आहे, माझी पर्सनल फेवरेट आहे कोलंबी फ्राय, आणि भाकरी। असं सुंदर आमचं सर्व आखाडी आम्ही आता सेलिब्रेट करत आहोत। मला असं वाटतं बाहेरून काही जेवण मागवण्यापेक्षा ना घरच्या घरी आखाडी केलेली खूप सुंदर असते। चला, आणि हे माझं कलेक्शन आहे दुकानाचं। हे बघा, असे नवीन नवीन टी शर्ट्स आता आम्ही घातलेले आहेत। त्याच्यानंतर हे तुम्हाला मी दाखवते आहे, ह्याचं असं प्रिंट आहे, त्याच्यानंतर अशी शिलाई आहे, सुंदर सुटसुटीत असं हे टी शर्टचं आमच्याकडे कलेक्शन आलेलं आहे द परंपरामध्ये। बॅक साईड ही अशी दिसते। ॲक्च्युली ना मुलं टी शर्ट्समध्ये खूप कम्फर्टेबल असतात शर्टपेक्षा, तर आम्ही असे वेगवेगळे कलर्स उपलब्ध केलेले आहेत माझ्या द परंपरामध्ये। तर माझा हा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि एन्जॉय आखाडी आणि वेलकम टू श्रावण।